आज आपण पाहणार आहोत एका अशा माणसाची कथा जो कधी लोकांसाठी तारणहार होता, पण नंतर इतिहासामध्ये त्याचं नाव एक क्रूर हुकुमशाह म्हणून नोंदवलं गेलं. हो, मी बोलतोय युगांडाचा माजी राष्ट्राध्यक्ष इदी अमीन यांच्याविषयी. एका साध्या सैनिकाची गोष्ट. इदी अमीनचा जन्म 1925च्या सुमारास एका गरीब कुटुंबात झाला. शिक्षण नसलेल्या इदी अमीनने ब्रिटिश सैन्यात काम करायला सुरुवात केली. त्याचा कणखर आणि शिस्तबद्ध स्वभावामुळे त्याला सैन्यात वेगाने बढती मिळाली. अनेक स्थानिकांसाठी तो एक धाडसी सैनिक आणि त्यांचा नायक झाला. 1971 मध्ये इदी अमीनने युगांडाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मिल्टन ओबेटला त्यांच्या सत्तेतून हटवून त्यांची सत्ता काबीज केली. सुरुवातीला त्याने लोकांसाठी अनेक चांगल्या योजना देखील आखल्या. शेतकऱ्यांसाठी मदत, गरिबांसाठी अन्न आणि रोजगार पुरवून तो लोकांचा लाडका बनला. क्रूरतेची सुरुवात. हळूहळू त्याचा चेहरा लोकांसमोर यायला लागला. इदी अमीनने देशावर एक हाती सत्ता चालवायला सुरुवात केली. त्याने स्वतःला फादर ऑफ द नेशन आणि लास्ट किंग ऑफ द स्कॉटलंड अशा भव्य उपाध्या दिल्या. मात्र त्याच्या क्रूरतेची परिसीमा अशी होती की त्याच्यावर मानवी मांसभक्षणाचे आरोप देखील झाले. 1972 साली सुमारे 80,000 पेक्षा जास्त भारतीयांना त्याने देश सोडायला भाग पाडले. भारतीय व्यापाऱ्यांच्या संपत्तीवरती ताबा मिळवून देशाच्या अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावली. त्याच्या राजवटीत 3 लाखांहून अधिक लोक मारले गेले. इदी अमीनच्या वैयक्तिक आयुष्यातही त्याची विकृती दिसून येते. त्याने आयुष्यात किमान 5 विवाह केले, पण त्याच्या 4थ्या पत्नीचं आयुष्य अत्यंत भयावह होतं. असं सांगितलं जातं की जेव्हा त्याच्या 4थ्या पत्नीने त्याच्या क्रौर्याविषयी प्रश्न विचारले तेव्हा रागाच्या भरात इदी अमीनने तिचे हातपाय कापले. त्यानंतर ती अनेक दिवसांनी मृत अवस्थेत सापडली. आणखीन भीतीदायक बाब म्हणजे इदी अमीनने अनेकांच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याचा हा विकृत स्वभाव लोकांना स्तब्ध करून टाकायचा. इदी अमीनच्या क्रूरतेचा अंत. इदी अमीन इतका क्रूर हुकुमशाह का झाला? इतिहासकारांच्या मते त्याच्या बालपणीतील गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि सत्तेची हाव या सगळ्यांचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर झाला. त्याचा अंत मात्र अगदी वेगळ्या प्रकारे झाला. 1979 साली टांझानियाच्या सैन्याने युगांडाला ताब्यात घेतल्यावर इदी अमीनला त्याची सत्ता सोडून देशातून पळून जावं लागलं. सुरुवातीला त्याने लिबिया आणि नंतर सौदी अरेबिया इथे आश्रय मिळवला आणि आपलं अखेरचं आयुष्य त्याने सौदी अरेबियात व्यतीत केलं. 2003 साली दीर्घ आजारामुळे त्याचं निधन झालं आणि मृत्यू समयी पण त्याचं नाव क्रौर्य आणि दहशतवादीची आठवण करून देणारच ठरलं. तर मित्रांनो, इदी अमीनची कथा आपल्याला सांगते की सत्ता आणि ताकद योग्य मार्गाने वापरली नाही तर ती विनाशकारक ठरते. अशा अनेक रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्हाला माहीत आहे का, या आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.